नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जबरदस्त आणि इम्पॉर्टंट टॉपिकवर डिस्कस करणार आहोत. टॉपिक कोणता आहे तर तुम्हाला मला सांगायला आवडेल. जे करिअर आपण वयाच्या 25व्या वर्षी सुरू करतो, पैसे कमवायला लागतो, आणि त्यानंतर 30व्या वर्षी एखादं घर किंवा कार आपण घेतो, त्यानंतर लोन घेतो, त्यासाठी लागणारी ईएमआय आपण भरत राहतो, आणि वयाच्या 60 पर्यंत ते ईएमआय भरत राहावे लागतात, जिंदगीभर फक्त ते ईएमआय भरण्यासाठी. आणि जे काही कर्ज आपण काढतो ते कर्ज नील करण्यासाठी आपल्याला लाईफ जगत राहावी लागते. पण आपल्याला कोणत्याही स्कूल कॉलेजेसमध्ये आजपर्यंत हे शिकवलं गेलं नाही की आर्थिक स्वतंत्र आपल्या जीवनात मिळवायला पाहिजे किंवा फायनान्शियल फ्रीडम आपण मिळवायला पाहिजे. ज्या प्रकारे आपल्या भारताला स्वतंत्र मिळालंय आणि जे आपल्या फ्रीडम फायटर लोकांनी आपल्याला मिळून दिलं, आपल्याला कशाचं स्वतंत्र आपल्या भारतामध्ये आहेत तर आपल्याला स्वतंत्र आहेत, पाहिजे तिथे जाऊ शकतो, पाहिजे ते करू शकतो, बिझनेस करायचा आहे, जॉब करायचा आहे, पाहिजे तिथे फॅमिलीला फिरायला नेऊ शकतो. कोणत्याही प्रकारचं बंधन नाहीये किंवा बर्डन नाहीये. यालाच म्हणतात स्वतंत्र, जे स्वतंत्र आपल्याला आपल्या फ्रीडम फायटर लोकांनी मिळून दिलंय. मला तुम्हाला सांगायला आवडेल की अशाच प्रकारचं स्वतंत्र, ज्याला आर्थिक स्वतंत्र म्हणतात, हे जर आपण आपल्या परिवारासाठी जर मिळवलं तर जीवन जगण्याची मजा काहीतरी वेगळीच येऊ शकते. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून माझा उद्देश एकच आहे की आपल्या महाराष्ट्रातील, आपल्या इंडियातील प्रत्येक व्यक्तीने आर्थिक स्वतंत्र मिळवावं, फायनान्शियल फ्रीडम मिळवावं, आणि आपल्या परिवाराला सुद्धा मिळून द्यावं, आणि एक पीसफुल मजबूत फायनान्शियल लाईफ जगावी. आणि म्हणून या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत येणाऱ्या 5 ते 10 वर्षात आर्थिक स्वतंत्र, फायनान्शियल फ्रीडम हे कशा प्रकारे मिळू शकतं, जे मी माझ्या वयाच्या 33व्या वर्षी जगून राहिलोय. फायनान्शियल फ्रीडम लाईफ, आर्थिक स्वतंत्र मिळवलेलं आहे. म्हणून या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप येणाऱ्या 5 ते 10 वर्षात आर्थिक स्वतंत्र कसं मिळवायचं हे आपण शिकणार आहोत. म्हणून त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि स्वतःच्या नोट्स बनवायच्या आहे. सो नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रीतम पाटील. फायनान्शियल फ्रीडम, वेल्थ माइंडसेट कोच आणि आर्थिक नियोजन हीच काळाची गरज या पुस्तकाचा बेस्ट सेलिंग अमेझॉन ऑथर. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्वाचा टॉपिक, जो आतापर्यंतच्या आयुष्यात आपल्याला कोणत्याही स्कूलमध्ये नाही, कॉलेजमध्ये नाही, आणि कोणत्याही कंपनीत शिकवल्या गेला नाही. बिकॉज हा टॉपिक आपल्या जीवनातला अतिशय इम्पॉर्टंट महत्वाचा आहे. आपण ज्यावेळेस 5, 25, 50 हजार, 1 लाख रुपये कमवायला लागतो, त्यानंतर त्याचं नियोजन आपल्याला कुठेही शिकवल्या जात नाही, किंवा या पैशासाठीच मरेपर्यंत आपल्याला काम करत राहायचं नाहीये, आणि एका लेवल नंतर, एका दिवसानंतर, काही वर्षांनंतर आपला पैसा सुद्धा आपल्यासाठी काम करायला पाहिजे. हे आपल्याला शिकवल्या कोणत्याही क्लासमध्ये किंवा कॉलेजमध्ये नाहीये. म्हणून आपल्याला जिंदगीभर फक्त पैसे कमावण्यासाठी धावपळ करत राहावी लागते. पण तुम्हाला मला सांगायला आवडेल की एक काळ, एक टाइम पिरियड, एक वर्ष असं यायला पाहिजे आपल्या आयुष्यात की आपला पैसा आपल्यासाठी काम करायला पाहिजे, आणि आपण नाही काम केलं तरी सुद्धा पीसफुल मजबूत परिवाराला आपल्या फायनान्शियल लाईफ आपण जगू देऊ शकलो पाहिजे, राईट. म्हणून स्टेप बाय स्टेप जाऊयात. येणाऱ्या 5 ते 10 वर्षात जर तुम्हाला आर्थिक स्वतंत्र, फायनान्शियल फ्रीडम मिळवायचं आहे, तर काय स्टेप आणि काय गोष्टी आहेत ज्या तुम्हाला फॉलो करायला पाहिजे. तर मी 3 महत्वाचे फेजेस तुम्हाला सांगतोय. 3 फेज. या 3 फेज मध्ये तुम्ही तुमच्या जीवनात फायनान्शियल फ्रीडम, आर्थिक स्वतंत्र मिळू शकता. सो स्टेप बाय स्टेप डिस्कस करूयात. नंबर 1, पहिलं फेज ते म्हणजे सेटिंग द फाउंडेशन. हा फेज जो आहे हा 1 ते 2 वर्षाचा फेज असेल. तुमच्या जीवनात ना तुम्हाला पहिले फाउंडेशन स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे तुमच्या फायनान्शियल लाईफचं. विथ एक्झाम्पल तुम्हाला मी समजून सांगतोय. जर तुम्हाला घर बांधायचं आहे किंवा एखादं कन्स्ट्रक्शन करायचं आहे किंवा एखादी मोठी बिल्डिंग बांधायची आहे, तर त्याचं फाउंडेशन म्हणजे त्याचा पाया आपल्याला मजबूत करावा लागेल. जर आपल्याला असं वाटतंय की ती बिल्डिंग चांगली, छान बनावी, सुंदर बनावी आणि जास्त दिवस टिकावी, तर त्याचा पाया मजबूत असणं गरजेचं आहे. तसंच आपल्या जीवनात जर आपल्याला आर्थिक स्वतंत्र, फायनान्शियल फ्रीडम येणाऱ्या 5-10 वर्षात मिळवायचं असेल, तर आपल्याला सुद्धा आपल्या फायनान्शियल लाईफचा फाउंडेशन स्ट्रॉंग, मजबूत करणं गरजेचं आहे. आता 1 ते 2 वर्षाचं ड्युरेशन आहे सेटिंग द फाउंडेशन, तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग करण्यासाठी. आता हे फाउंडेशन स्ट्रॉंग करायला तुम्हाला काय काय करायला पाहिजे. ट्रॅक युअर एक्सपेन्सेस. तुम्हाला प्रॉपर पद्धतीने क्रिएट युअर बजेट, प्रॉपर तुमचा बजेट प्लॅन बनवायला पाहिजे. पे ऑफ हाय इंटरेस्ट डेट. तुमच्यावर जर हाय रेट ऑफ इंटरेस्ट लोन्स वगैरे असेल, ते लवकरात लवकर नील करण्याचा प्रयत्न करा. त्याचसोबत बिल्ड अन इमर्जन्सी फंड. तुमच्या घर खर्चाच्या 6 पट. एका महिन्याला जर तुम्हाला 30,000 रुपये लागत असेल तर इंटू 6, मी मागच्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, इज इक्वल टू 1,80,000 होतात. जर घर खर्चाला 20,000 लागत असेल, इंटू 6
1,20,000 होतात, तर तुमच्या घर खर्चाच्या 6 महिन्याचा पैसा तुमच्याकडे इमर्जन्सी म्हणून असला पाहिजे. जॉब लॉस झाला, बिझनेस लॉस झाला किंवा मेडिकल इमर्जन्सी आली तर. आणि शेवटची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे स्टार्ट इन्व्हेस्टिंग. इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा. इन्व्हेस्ट करण्यासाठी सुद्धा डिले करणं खूप चुकीची गोष्ट आहे. जास्त डिले सुद्धा झालं नाही पाहिजे. तर हे काय आहे, तुमच्या आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या, फायनान्शियल फ्रीडम मिळवण्याच्या जर्नीतलं फाउंडेशन आहे, जे तुम्हाला स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. आता ट्रॅकिंग एक्सपेन्सेस, क्रिएट युअर बजेट, पे ऑफ युअर हाय रेट ऑफ इंटरेस्ट लोन, बिल्ड अन इमर्जन्सी फंड, स्टार्ट इन्व्हेस्टिंग, ह्या सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्यात मागचे व्हिडिओज बघा. सगळं मागच्या व्हिडिओज मध्ये मी सांगितलेलं आहे. तर हा फेज 1. फेज 2 आपण डिस्कस करूयात. ऍक्सेलरेटिंग प्रोग्रेस. 2 ते 5 वर्षाचा ड्युरेशन या फेजसाठी तुम्हाला द्यावा लागेल. ऍक्सेलरेटिंग प्रोग्रेस म्हणजे काय, तर नंबर 1, तुमचं इन्कम वाढवण्यावर तुम्हाला काम करावं लागेल. इन्क्रीज युअर इन्कम. आज ज्याप्रमाणे महागाई वाढत चाललेली आहे, त्याप्रमाणे आपलं उत्पन्न, इन्कम सुद्धा वाढणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपले खर्च वाढत चाललेले आहेत, त्याप्रमाणे आपलं इन्कम वाढवण्यावर सुद्धा आपल्याला काम करणं गरजेचं आहे. त्याचसोबत ऑप्टिमाइज इन्व्हेस्टमेंट. बघा, इन्व्हेस्टमेंट तुम्हाला वाढवणं पण गरजेचं आहे आणि एकाच ठिकाणी न करता वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सुद्धा करणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट हे डायव्हर्सिफाईडली करणं गरजेची आहे आणि वाढवत राहणं सुद्धा गरजेचं आहे. दरवर्षी त्याला 10%, 20% इन्क्रीज करत चला. त्याचसोबत मॅक्झिमाइज टॅक्स ऍडव्हान्टेज अकाउंट. जे काही गुंतवणूक करता आणि जे काही सेक्शन्स आपल्याला दिलेले आहेत टॅक्स वाचवण्यासाठी गव्हर्नमेंटनी, त्या सेक्शनमध्ये कुठे किती रुपये इन्व्हेस्ट करायचे आणि कुठे किती रुपये इन्व्हेस्ट केला तर किती टॅक्स आपला वाचू शकतो, याचं नॉलेज किंवा क्लिअरिटी पण तुम्हाला घ्यायला पाहिजे. आणि जिथे जास्त टॅक्स वाचू शकतो तिथे वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा करायला पाहिजे. त्याचसोबत डेव्हलप मल्टिपल इन्कम स्ट्रीम. एकाच उत्पन्नाच्या भरोश्यावर बसून जमणार नाहीये, कारण ज्याप्रमाणे महागाई वाढत चाललेली आहे, तुमचे खर्च वाढत चाललेले आहे किंवा आपल्या परिवाराचे ज्या काही ध्येय आहेत ते आपल्याला अचीव करायचे, तर आपला एकाच उत्पन्नाच्या भरोश्यावर बसून जमणार नाही. आपल्याला वेगळे वेगळे उत्पन्नाचे स्रोत सुद्धा बनवावे लागतील. अँड लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, कंटिन्युअसली एज्युकेट युअर सेल्फ. तुमचं इन्कम तुम्हाला जर वाढवायचं असेल ना, तर तुम्हाला स्वतःला एज्युकेट करत राहणं गरजेचं आहे. मी बघतो आज आपण इंजिनिअरिंग, बीकॉम, एमकॉम केलंय आणि त्यानंतर आपलं शिक्षण आपण बंद करून टाकलं. कारण की त्या शिक्षणाच्या भरोश्यावर आपण 5, 25, 50 हजार रुपये कमवायला लागलो आणि त्यानंतर आपण कम्फर्ट झोनमध्ये गेलो. बट लर्निंग ही अशी गोष्ट आहे, आयुष्यभर लाईफ लॉंग लर्नर आपण बनलो पाहिजे, लाईफ लॉंग लर्नर राहिलो पाहिजे, जर तुम्हाला तुमचं इन्कम वाढत राहावं असं तुम्हाला वाटत असेल तर. म्हणून कंटिन्युअसली एज्युकेट युअर सेल्फ. हा झाला फेज 2. त्याचं ड्युरेशन आहे 2 ते 5 वर्ष. शेवटचा आणि तिसरा फेज आहे तो म्हणजे अचिव्हिंग फायनान्शियल फ्रीडम. ड्युरेशन 5 ते 10 वर्षाचं. ओके, 5 to 10 years. तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम अचीव करायचं आहे, त्यासाठी नंबर 1, पहिली गोष्ट तुम्हाला अचीव करावी लागेल ती म्हणजे डेट फ्रीडम. अचीव डेट फ्रीडम. कर्ज मुक्त तुम्हाला या फेजमध्ये व्हायचं आहे. तुमच्यावर या फेजमध्ये कोणत्याही प्रकारचं लोन, कर्ज नसायला पाहिजे. तुम्ही कर्जमुक्त असायला पाहिजे आणि कर्जाच्या बर्डनामध्ये कोणतेही नसायला पाहिजे. नंबर 2, बिल्ड वेल्थ जनरेटिंग मशीन. बिल्ड वेल्थ जनरेटिंग मशीन म्हणजे काय, जे काही तुम्ही मागच्या 4-5 वर्षामध्ये गुंतवणूक केली आहे, ते गुंतवणूक अशा ठिकाणी केली असायला पाहिजे जिथे तुम्हाला छान पद्धतीचा परतावा मिळेल, तुमचा पैसा कंपाऊंडिंगली ग्रो होत राहील आणि तुम्हाला जर वाटलं तर मंथली तिथून तुम्हाला काही इन्कम सुद्धा यायला सुरुवात होत राहायला पाहिजे किंवा तुम्ही घेऊ शकला पाहिजे. ओके, तर एक प्रकारची अशी मशीन वेल्थ, जसं की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकता किंवा स्टॉक मार्केट सारख्या ठिकाणी गुंतवू शकता. लॉंग टर्म तुम्हाला ती इन्व्हेस्टमेंट ठेवावी लागेल, तरच ते तुम्हाला चांगल्या प्रकारचं इन्कम किंवा वेल्थ बिल्ड करायला मदत करेल. नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, क्रिएट सुटेबल विड्रॉल प्लॅन. आता तुमच्या घर खर्चाला लेट्स की 30,000 रुपये लागतात, तर तुमच्याकडे तुमच्या म्युच्युअल फंड किंवा स्टॉक मार्केटच्या पोर्टफोलिओमध्ये एवढा पैसा असायला पाहिजे जेणेकरून तिथून तुम्हाला 30,000 रुपये न काम करता सुद्धा दर महिन्याला येतील. एक सुटेबल तुमच्या रिटायरमेंटसाठी तुमच्याकडे विड्रॉल प्लॅन असणं गरजेचं आहे. तर तुमच्या जमा केलेल्या संपत्तीतून तुमच्याकडे तेवढे पैसे न काम करता येत राहतील. त्याचसोबत फोकस ऑन वेल्थ प्रिझर्वेशन. अतिशय इम्पॉर्टंट, महत्वाचा पार्ट आहे. खूप सारे प्रोफेशनल मी बघतोय वेल्थ क्रिएट करतात, संपत्ती बनवतात छान पद्धतीने,
बट त्याचं प्रॉपर प्रोटेक्शन नसतं. प्रिझर्वेशन म्हणजे त्याला सुरक्षित ठेवण्याची प्रोसेस नसते. जसं की खूप सारे लोक संपत्ती क्रिएट करतात, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात, प्लॉट घेतात, फ्लॅट घेतात, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात, पण स्वतःच्या फॅमिलीसाठी किंवा स्वतःसाठी प्रोटेक्शन प्लॅन, ज्याला आपण इन्शुरन्स म्हणतो, तेच नसतात. जसं की मी खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये सांगतो, 4 महत्वाचे इन्शुरन्स आपल्या पर्सनल लाईफमध्ये आपल्याकडे असणं गरजेचं आहे. टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स आणि क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स. पण मोस्ट ऑफ द प्रोफेशनल घेत नाही. त्याचसोबत तुम्ही जे काही संपत्ती बनवता त्याची विल क्रिएट करून ठेवणं गरजेची आहे, किंवा जे काही तुमचे मुलाबाळांना तुम्ही देणार आहात तर कोणाला काय देणार आहात, काय नाहीत, या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे, जर फायनान्शियल फ्रीडम, आर्थिक स्वतंत्र तुम्हाला मिळवायचं असेल तर. आणि लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, परस्यू युअर पॅशन. आपली पॅशन आपल्याला फॉलो करणं गरजेची आहे फायनान्शियल फ्रीडम अचीव करत असताना, किंवा अचीव करण्यासाठी म्हणा, किंवा अचीव केल्यावर तुम्ही जे काही तुमच्या हॉबीज आहे, जो काही तुमचा इंटरेस्ट आहे, जे काही तुमची पॅशन आहे, त्या रिलेटेड काम करा. बघा तुमच्या जीवनात तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम, आर्थिक स्वतंत्र मिळवणं खूप इझी आणि लवकरात लवकर पॉसिबल होईल. मी तुम्हाला 3 महत्वाच्या फेजेस सांगितल्यात. फेज नंबर 1 सेटिंग द फाउंडेशन, फेज नंबर 2 ऍक्सिलेटरिंग प्रोग्रेस, आणि फेज नंबर 3 अचिव्हिंग फायनान्शियल फ्रीडम. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच 5 ते 10 वर्षात फायनान्शियल फ्रीडम, आर्थिक स्वतंत्र मिळवून द्यायला मदत करणार आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ खरोखर आवडलाय तर लाईक करा, कमेंट करा, आणि मला खरोखर चॅलेंज करा की सर, मी खरोखर येणाऱ्या 5 ते 10 वर्षात फायनान्शियल फ्रीडम, आर्थिक स्वतंत्र मी स्वतः आणि माझ्या परिवाराला मिळून देणार आहे. जसं भारताला फ्रीडम फायटर लोकांनी आपल्या स्वतंत्र मिळून दिलंय, तसं माझी जबाबदारी आहे माझ्या परिवाराला आर्थिक स्वतंत्र मिळून द्यायची. आणि ते चॅलेंज मी आज ऍक्सेप्ट करतोय. जर ऍक्सेप्ट करत असाल तर कमेंटमध्ये लिहा, मी हे चॅलेंज ऍक्सेप्ट करतोय. आणि खरंच मला तुमचा कमेंट बघायला आवडेल आणि त्याच्यावर रिप्लाय सुद्धा करायला आवडेल. सो चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आणि त्याचसोबत बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून माझा नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेलच आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तेपर्यंत बाय, टेक केअर, स्टे हॅपी, स्टे हेल्दी, स्टे वेल्दी ऑलवेज. सायनिंग ऑफ प्रीतम पाटील. जय महाराष्ट्र. लव्ह यू ऑल.